सुप्रभातम. नियती जेव्हा भूभागावर प्रसन्न होते तेव्हा संत जन्मास येतात. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. दक्षिणेची काशी असलेल्या पैठणच्या संत श्रेष्ठ भानुदास महाराजांनी पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती विजयनगरच्या कृष्णदेवरायाकडून भक्तिबलानं स्वस्थानी पंढरपुरास आणली. अवघ्या वारकरी समुदायानं धन्य महाभागवत श्री भानुदास अशी त्यांच्याबद्दल कृतज्ञता प्रकट केली. पंढरी महात्म्य, विठ्ठल महात्म्य, बालक्रीडा आदी विषयांवर भक्तिरसानं ओथंबलेल्या अभंग रचना करणाऱ्या भानुदास महाराजांनी आपल्या कुलाचेच नव्हे तर वारकरी संप्रदायाचीही कीर्ती वर्धिष्णू केली. पुढंही त्यांच्या कुलात भक्तिवेल बहरतच राहिली. युगप्रवर्तक कार्य करणाऱ्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचा जन्म झाला. भानुदास महाराजांचे सुपुत्र चक्रपाणी, त्यांचे पुत्र सूर्यनारायण हे नाथांचे पिताश्री आणि मातोश्री रुक्मिणीबाई. इसवी सन 1533 मध्ये मूळ नक्षत्राचा जन्म असल्यामुळं बालपणीच मात्या पित्याचे छत्र काळानं ओढून नेलं. चक्रपाणी आजोबांनी आणि सरस्वती आजीनं मोठ्या स्नेहभरानं नाथांचा प्रतिपाळ केला. त्यांच्या संगोपनात कसलीही उणीव ठेवली नाही. कधीही विठ्ठलाकडे काही न मागणाऱ्या आजी आजोबांनी एकोबाच्या दीर्घायुष्यासाठी मात्र अखंड प्रार्थना केली. चक्रपाणी महाराजांचं सखोल शास्त्राध्ययन, वेदाध्ययन, संस्कृत भाषेवरचं प्रभुत्व हे सगळं असून सुद्धा ते माय मराठीतूनच अभंग रचना करायचेत. जनता जनार्दनाशी कीर्तनाच्या माध्यमातून संवाद साधायचे. अत्यंत तन्मयतेनं एकोबा त्यांच्याजवळ बसून कीर्तने श्रवण करायचेत. आजोबा सदैव आपल्या ह्या नातवाचं कोट कल्याण चिंतायचेत. त्यांच्या सहधर्मचारिणी सरस्वतीबाईंनी सुद्धा एकोबास अगदी संस्कार समृद्ध केलं. बालपणापासूनच ओढा परमार्थाकडे, ज्ञानप्राप्ती आणि हरिकीर्तनाची विशेष आवड. वयाच्या 6व्या वर्षी उपनयन संस्कार होताच वेदाध्ययनाला प्रारंभ झाला. एकोबांच्या चौकस बुद्धीनं, उत्तम स्मरणशक्तीनं त्यांना शिकवणाऱ्या शास्त्री पंडितांनाही थक्क केलं. तल्लख बुद्धीमुळं विद्यार्जन फारच सुकर झालं. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव या ग्रंथांबद्दल विशेष जिव्हाळा निर्माण झाला. पुढं पैठणच्या शिवालयात दर्शनाला गेले असताना देवगिरीचे किल्लेदार सद्गुरू जनार्दन पंत देशपांडे तुला कृतार्थ करतील, तू त्यांच्याकडे जा, अशी आकाशवाणी कानी आली. यापूर्वीही अनेक उत्तम कीर्तनकारांकडून त्यांना जनार्दन पंतांची महती कळली होती. कोणालाही न कळवता वयाच्या 12व्या वर्षीच पैठणहून आत्मोद्धाराच्या तळमळीनं एकोबा पायीच निघालेत आणि देवगिरीच्या दिशेनं मार्गस्थ झाले. उपाशी तापाशी मजल दर मजल करीत अखेर देवगिरी गाठली. श्रीगुरूंचं दर्शन होताच त्यांना श्रद्धायुक्त अंतकरणानं प्रणाम केला. गुरुच्या दर्शनानं निवांतता, शांतता अनुभवास आली. नेत्र घळाघळा पाझरू लागलेत. गुरुवरा, आपण मज आपल्या पायाशी राहण्याची आज्ञा दिली तरच मला कृतार्थता अनुभवता येईल. एकोबा, बाळा, तू आता इथंच राहा बरं. गुरुपत्नी देखील त्यांची सेवापरायणता बघून अगदी प्रसन्न झाली. पुढं ते श्रीगुरूंच्या कुटुंबाचेच एक सदस्य बनले. श्रेष्ठ दत्तोपासक श्रीगुरू ज्यावेळेला पूजेला बसत त्यावेळेला एकोबा चंदन उळायला बसत असत. मनाशी म्हणत, ह्यापुढं गुरुसेवेतच चंदनाच्या खोडाप्रमाणे झिजायचंय. सद्गुरूची सेवा करताना शिष्याची तर तहानभूकच हरपलेली असायची. सर्वच
श्रेष्ठ ग्रंथांचं सखोल अध्ययन, महत्त्वाचे हिशोब मनपूर्वक तपासण्यापासून तर शौचकूपाच्या स्वच्छतेपर्यंत सगळी कामे शिष्याकडून अगदी मनोभावे पार पडत. एक दिवस हिशोबात एका अधेलीची खोट आली. झालं, आपण इतका चोख हिशोब ठेवत असताना चूक झालीच कशी? चूक सापडेपर्यंत स्वस्थ बसायचं नाही. मध्यरात्र सरली तरी हिशोब पुन्हा पुन्हा तपासणं सुरूच होतं. अधेलीची खोट नेमकी कुठं आहे हे डोळ्यात तेल घालून बघणं सुरूच होतं. अचानक चूक सापडली म्हणून एकोबानं आनंदानं रात्री टाळी वाजवली. जनार्दन पंत जागे झालेत. एकोबा, अरे एवढा रे कसला आनंद झालाय तुझ? स्वामी, अधेलीची चूक अखेर सापडली बरं. एकोबा, एवढीशी चूक सापडल्याचा तुझा आनंद झालाय. संसारात रमून आत्मोद्धाराकडे दुर्लक्ष करण्याची चूक जर तू टाळलीस ना तर आयुष्याचं सोनं होईल बघ. बाळा, परमार्थात हीच एकाग्रता तूच तारेल हो. श्रीगुरूंचे शब्द बाल एकोबाच्या हृदयी वज्रलेपित झाले. पुढं एकदा जनार्दन पंत भगवान दत्तात्रयांसमोर ध्यानस्थ बसले होते. गुरुसेवेत तत्पर असलेले एकोबा त्यांची समाधी भंग होऊ नये म्हणून पहारा देत होते. इतक्यात शत्रू सैन्यानं दौलताबाद वेढला आहे ही बातमी गडावर आली. श्रीगुरूंची समाधी भंग होऊ नये म्हणून मोठ्या आत्मविश्वासानं शस्त्रागारात जाऊन स्वतःच किल्लेदाराचा पोशाख चढवला. आत्मरक्षणाचं शिक्षण मिळालंच होतं. वेगानं अश्वारूढ झालेत. शत्रू सैन्यावर तुटून पडा ही स्वतःच्या सैनिकांना आज्ञा केली. झालं, युद्धाचं रणशिंग फुंकल्या गेलं. दात ओठ खाऊन एकोबाच्या सगळ्याच सैनिकांनी पराक्रमाची शर्त केली. किल्लेदाराची भूमिका हुबेहूब वठवली. शत्रूला पळता भुई थोडी झाली. परचक्राचा धोका टळला. जनार्दन स्वामी की जय ह्या जयघोषानं अख्खा देवगिरी दुमदुमला. गुरुनिष्ठेमुळं आपल्याला सहस्र हत्तीचं बळ आलाय हे त्यांना जाणवलं. इकडे ध्यान समाधीतून सावध झाल्यावर जनार्दन पंतांच्या हाती चिठ्ठी सापडली. पातशहाकडून शत्रूवर चाल करण्याचा तातडीचा हुकूम असल्यामुळे आणि आपली ध्यान समाधी भंग होऊ नये म्हणून शत्रूच्या सैन्याशी 2 हात करण्याचं धाडस केलं. आपल्या आज्ञेशिवाय हे केल्याबद्दल क्षमा असावी. आपला एकोबा गडावर परतताच सर्वप्रथम श्रीगुरूंना वंदन केलं. एकोबा, आम्हास तुमच्या समयसूचकतेचं आणि साहसाचं विशेष कौतुक आहे बरं. एकोबांच्या चेहऱ्यावर मात्र अहंकाराचा लवलेश देखील नव्हता. जणू काही घडलंच नाही असं म्हणून ते पुन्हा गुरुसेवेत रत राहिलेत. श्रीगुरूंच्या सान्निध्यात आता जवळजवळ 5 वर्षाचा कालावधी उलटला होता. विद्या अभ्यासाची घोडदौड सुरूच होती. गुरूंच्या कसोट्यांना देखील ते पूर्णपणे उतरत होते. त्यामुळे गुरुप्रेम वृद्धिंगतच होत होतं. महात्तर गुरुभक्तीचा आदर्श पाठ घालून देणाऱ्या, गुरुसेवेसाठी चंदनासम झिजणाऱ्या, गुरुसेवेतच स्वानंद सुख पावणाऱ्या संतश्रेष्ठ एकनाथांना आणि त्यांच्या श्रीगुरू श्री जनार्दन पंतांना माझे कोटी कोटी प्रणाम.